केशवनगर मांजरीतील नागरी प्रश्नांवर आरपीआयचे बेमुदत धरणे आंदोलन. महादेव दंदी यांचा आत्मदहनाचा इशारा. केशवनगर मांजरी परिसरातील वाढत्या नागरी समस्यांविरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते तथा लोकसेवक महादेव दंदी यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. विविध प्रलंबित प्रश्नांकडे पुणे महानगरपालिकेचे लक्ष वेधण्यासाठी केशवनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. पाहूया हा सविस्तर वृत्तांत. केशवनगर मांजरी परिसरातील नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून विविध नागरी समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मात्र या समस्यांकडे ना स्थानिक लोकप्रतिनिधी गांभीर्याने लक्ष देत आहेत, ना प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत असल्याचा आरोप आरपीआयचे नेते तथा लोकसेवक महादेव दंदी यांनी केला. प्रसार माध्यमांशी बोलताना महादेव दंदी यांनी आमदार परिसरात फिरत नसल्याची तसेच नव्याने निवडणूक आलेल्या नगरसेवकांकडूनही नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका केली. परिसरामध्ये वाहतूक कोंडी, उड्डाणपुलाचे काम बंद असलेल्या केशवनगर खराडी पूल तातडीने सुरू करणे, नियमित पाणी पुरवठा, रस्त्यांवरील अतिक्रमण हटविणे, सर्वे क्रमांक 9 आणि 14 मधील मंदिरे व झोपड्यांचे नियमितीकरण, सार्वजनिक शौचालयांची उभारणी, कचरा व्यवस्थापन आणि मांजरी रस्त्याचे रुंदीकरण अशा विविध मागण्यांसाठी हा बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. महानगरपालिका प्रशासनाने केवळ आश्वासनांची पूर्तता न करता तातडीने ठोस कार्यवाही करावी, अन्यथा कार्यकर्त्यांसह आत्मदहनाचा इशारा देखील महादेव दंदी यांनी यावेळी दिला. या आंदोलनाला उद्योगपती देवाशेठ भाट, शासन नियुक्त नगरसेवक मयूर खलसे, सामाजिक कार्यकर्ते अनिल भांडवलकर, राष्ट्रवादीचे नेते गणेश ढाकणे, योगेश दिरे, विशाल चिरमे, अनिल कांबळे, संदीप बिराजदार, नरेंद्र काळे, सिद्धार्थ तायडे, युवा नेते सूरज दंदी, हनुमंत लोंढे, विजय शेळके, कविता पवार, सुनीता बनसोडे, श्रावण बनसोडे, अल्केश परमार, अंकित गव्हाणे यांच्यासह अनेक मान्यवर आणि नागरिकांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला. आता या आंदोलनानंतर महानगरपालिका प्रशासन आणि संबंधित लोकप्रतिनिधी कोणती भूमिका घेतात, तसेच नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांवर कितपत ठोस निर्णय घेतले जातात याकडे संपूर्ण केशवनगर मांजरी परिसराचे लक्ष लागले आहे. कॅमेरामन निलेश कुंभार, जोगेश्वरी न्यूज, पुणे. आज आम्ही प्रभाग क्रमांक 15 केशवनगर मांजरी मुंडवा शेवाडवाडी 17.5 नळी यांच्या वतीनं आज आम्ही इथं धरणे आंदोलन करीत आहे. कारण काय आहे, आमच्या इथं आज केशवनगर म्हणजे मांजरी मला सर्व हा भाग म्हणजे 15 हा एक 9 वर्ष झाला हा कॉर्पोरेशनला जाऊन 9 वर्ष कॉर्पोरेशनला जाऊन सुद्धा एक सुविधा सुद्धा आम्हाला इथं मिळालेली नाही. एक तर आमचा इथं सर्वात मोठा प्रश्न म्हणजे ट्रॅफिकचा प्रश्न. ट्रॅफिक एवढ्या मोठ्या प्रमाणात होत आहे की इथून आम्हाला म्हणजे केशवनगरवरून साधं मुंडवा जरी पास करायचं म्हणलं तर 1 तास लागतो. आता तुम्ही सांगा, सकाळी जर म्हणजे मुलांना, आता लहान मुलं आहेत त्यांना सकाळी 6ला जरी शाळेमध्ये जायचं म्हणलं तर इथं सकाळी 6 वाजल्यापासून सुद्धा ट्रॅफिक असतं. त्याला 1 तास फक्त मुंबईमध्ये जायला लागतं. तो तिथून जर 1-1.5 वाजता जर सुटलं तर त्याला 2 तास घरी यायला लागतात. त्या लहान मुलाचे काय हाल होत असतील बिचाराचे. आणि ज्येष्ठ नागरिकांना तोच त्रास, महिलांना पण हाच त्रास आहे. आणि एखाद्या माणसाला अटॅक आला, जर काय जर झालं तर त्या माणसाला दवाखान्यात नेईपर्यंत त्याला जीव जाणार. म्हणजे ही अशी वाईट परिस्थिती इथं झालेली आहे. या रस्त्याला अतिक्रमण खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. भाज्या लागतात आहे, फळं फ्रूटच्या गाड्या लागतात आणि इव्हन लोक दुकानासमोर सुद्धा आपले हातगाड्या वगैरे लावतात आणि त्याचे पण धंदे करतात. म्हणजे अशी वाईट परिस्थिती झालेली आहे. त्याच्यामुळे वाहनं रस्त्यावर येतात. वाहनं रस्त्यावर झाल्यामुळे ट्रॅफिक खूप मोठ्या प्रमाणात होतं. याच्यावर प्रशासनानं म्हणजे याची दखल घ्यायला पाहिजे. पण आपले अधिकारी यांना लाखो रुपये पगार घेऊन हे एसी कमऱ्यामध्ये बसतात. ते फक्त आपली मजा बघतात किंवा यांचं काय चाललंय काय नाही, फक्त एवढी मजा बघतात आणि येणार आपल्याला म्हणणार नाही हे चालू आहे ते चालू आहे, ह्या त्रुटी. अरे पण ते त्रुटी काम करणं तुमचं काम आहे. लाखो रुपये पगार कशासाठी घेता? ते त्रुटी का काढणं तुमचं काम आहे ना, हे करायलाच पाहिजे तुम्ही. पण प्रशासन हे गांडू आहे, काम करायला नको वाटतं ज्यांना. आणि इथं म्हणजे अजून पाण्याचा प्रश्न जर एवढा जर धरला, 1 दिवस सोडून आम्हाला पाणी मिळतं. 1 दिवस सोडून जर पाणी जर मिळालं ते बी किती 20 ते 25 मिनिटं. त्या 20 ते 25 मिनिटामध्ये त्या कुटुंबाने काय करायचं, हा एक मोठा प्रश्न. तरी पण याच्यावर प्रशासन काय लक्ष देत नाही. आणि आमचा जर केशवनगर जर खराडी ब्रिज जर आज चालू जर झाला तर इथं मोठ्या प्रमाणाची म्हणजे जे ट्रॅफिक वाढतं ते कमी होईल. त्यासाठी तो पूल चालू व्हायला पाहिजे. तो पूल चालू करताना सुद्धा
अंतर्गत रस्त्यावर यांनी लक्ष घालायला पाहिजे. त्यातलं म्हणजे थोडं काय होईना समोरचं अतिक्रमण जरी काढलं थोडं म्हणजे हातगाड्या वगैरे जर काढलं तर तो पण प्रश्न सुटेल. पण याच्यामध्ये पोलीस डिपार्टमेंटचं बी काम आहे. याच्यावर म्हणजे ट्रॅफिकवाल्यांनी यांच्यावर कारवाई करायला पाहिजे. काय नाही हे हायवा डंपर चालतात पण याच्यावर डिपार्टमेंट मात्र यांच्यावर कारवाई करत नाही. मोठे यांना यांच्याकडून हप्ते घेतात असतील काय करत असतील त्यांचा तो प्रश्न आहे. रिक्षावाले अधूनमधून घुसतात त्यांच्याकडे ट्रॅफिकवाल्यांचं लक्ष नाहीये. म्हणजे असा यांच्या मनमानी कारभार चाललेला आहे सर्व प्रशासनाचा. हा मनमानी कारभार बंद पाडण्यासाठी आम्ही आज इथं धरणे आंदोलन करत आहे. आणि इथं कचऱ्याचा पण एवढा मोठा प्रश्न आहे की तुम्ही कुठल्याही गल्लीमध्ये जरी गेला तर तुम्हाला जिकडे तिकडे हा कचऱ्याचा ढीग दिसणार आहे. या कचऱ्यामुळे लोकांचे शरीराची म्हणजे तब्येती खराब व्हायला लागले. नाहक पैसा दवाखान्यामध्ये चाललेला आहे तरी प्रशासनाला काय घेणं देणं नाही आहे. नुसते एसी मध्ये बसून मजा करतात, लाखोचा पगार घेतात. आणि आमचे नवीन नगरसेवक आले ते पण आता काम करायला बघतात पण काय ते खड्डे बुजून हे ते बुजून काय काम होणार नाही, प्रश्न सुटणार नाहीये. त्यांनी पण म्हणजे याच्यामध्ये हस्तक्षेप करून इथले केशवनगरच्या समस्येकडे गांभीर्याने लक्ष द्यायला पाहिजे. मेन म्हणजे रस्त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. ट्रॅफिक कशा प्रश्न सुटल याच्यावर लक्ष केंद्रित करायला पाहिजे तर काहीतरी मार्ग निघेल. आमदारांनी सुद्धा या गोष्टी लक्ष घालायला पाहिजे. आमदार सुद्धा या गोष्टी करू शकतो पण आमदार इथं फिरकून सुद्धा बघत नाहीये किंवा काय चाललंय. निवडून गेल्यापासून आमदारांनी इथं एक सुद्धा पाय ठेवलेला नाहीये. म्हणजे लोकप्रतिनिधी जर असे जर करत असेल तर सामान्य नागरिकांनी काय करायचं. म्हणून आता हे लोकप्रतिनिधी काय करत नाही म्हणून सामान्य नागरिकांना रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली आहे. म्हणून आता हे आंदोलन आम्ही बेमुदत धरणे आंदोलन करणार आहे. जोपर्यंत आमचे प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत आम्ही इथं रस्त्यावरच बसणार आहे आणि आमचे प्रश्न मार्गी लावल्याशिवाय आम्ही इथं उठणार नाही. एवढंच बोलतो या ठिकाणी थांबतो. जय भीम जय भारत. केशवनगर मुंडवा प्रभाग क्रमांक 15. ठीक आहे. इथे ट्रॅफिकची खूप समस्या आहे. महिलांना त्रास होतो, ज्येष्ठ नागरिकांना होतो, मुलांना होतोय. रस्ता रुंदी नाहीये, पाण्याचा प्रश्न आहे, ट्रॅफिकची समस्या आहे. खूप लोकांना खूप त्रास होतोय पण लोक बोलू शकत नाहीत. नगरसेवक वगैरे काय करतात ते खड्डे बुजवतात, ते डांबरी रस्ता दाखवते, आम्ही थांबतोय 2 ला 3 ला. ही ट्रॅफिकची समस्या पहा तुम्ही आणि इथं प्रत्येक नागरिकांना विचारा. इथं लोक एवढे परिस्थिती वाईट आहे की लोक खूप वैतागलेले आहेत. तर आमच्या असे मागणी आहे रोडची ट्रॅफिक समस्या पूर्ण व्हायला पाहिजे, पाण्याची समस्या दूर व्हायला पाहिजे, महिलांना सगळ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, व्यवस्थित सगळ्यांना येणं जाणं भेटायला पाहिजे. इथं महिलांना येता जाता त्रास होतोय. गाड्यावाले पाणी उडवतात घाण आणि ते आम्ही काय बोललो की आम्हाला प्रश्नाचं उत्तर आम्हाला उलटव देतात. तुम्हाला सरळ चालता येत नाही का? रोडच मोठा नाही तर चालणार कुठून? कचरा इकडे तिकडे पडलेला असतो, शौचालय नाहीये. महिलांना ज्यावेळेस वॉशरूम आले तर त्यांना घरी जाऊच तर त्यांना अडवत ठेवावं लागतं. इथं आहे का केशवनगर मध्ये? आजपर्यंत हा प्रश्नाचं उत्तर कोणीच दिलेलं नाही ना हा प्रश्न कोणी मांडलेलाच नाहीये. मी एक सामान्य नागरिक म्हणून, एक महिला अध्यक्ष म्हणून मी इथं प्रशासनाला, नगरसेवकांना विनंती करते हे सगळं प्रश्नाचं तुम्ही निराकरण करा. पाहिजे पण पूल झाला पाहिजे, पाणी झालं पाहिजे, ट्रॅफिक गेली पाहिजे. ट्रॅफिकला थांबावं लागतंय. लहान मुलं असतात, येतात जातात, माणसं येतात जातात, ऑक्सिजन होतात. सगळीकडे पाणी झालं पाहिजे. केशवनगर भाग पुणे महानगरपालिकेत जाऊन आता इतिहास जमा झालेला आहे. पूर्वीच्या काळी या ठिकाणी अधिकृत नगरसेवक नव्हते. आता अधिकृत नगरसेवक सुद्धा आलेले आहेत. तरी सुद्धा गेले 6 महिन्यापासून या भागातील विविध समस्या ज्या आहेत त्या जैसे ते आहेत. जसं की ट्रॅफिकची समस्या आहे, पाण्याची समस्या आहे, त्याचप्रमाणे खराब रस्ते आहेत, नदीवर बांधलेला पूल त्याचं उद्घाटन प्रतीक्षेत आहेत. अशा विविध कारणांसाठी या प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी या आज ठिकाणी हडपसर RPIचे अध्यक्ष महादेव दंदी यांनी या ठिकाणी धरणे आंदोलन केलेलं आहे. आणि या आंदोलनाला आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने संजय दुबे आणि मी अशोक येवले आम्ही या ठिकाणी पाठिंबा देत आहोत. धन्यवाद. मी पद्माकर इंगळे सामाजिक क्षेत्रातून जीव पोट भरण्यासाठी इथं आलेलो आहे. पण गेली कित्येक वर्ष झालं ह्या मुंडवे केशवनगर चौकात मी 2010 साली राहायला आलेलो आहे. पण त्या टायमापासून आतापर्यंत तिथला कुठलाही स्थानिक नगरसेवक किंवा कुठलाही आमदार खासदार यांनी ह्याकडे लक्ष केलेलं नाहीये. आत्ताचे जे निवडणुकीत नगरसेवक निवडून आलेले आहेत त्यांनी अजून ह्या वस्तीमध्ये किंवा ह्या रस्त्याचं
कधी तोंड पाहिलेलं दिसत नाही माझ्या हिशोबाने तर. कारण हे रोजची ट्रॅफिक आहे, आम्हाला 2-2 तास थांबावं लागत आहे. आणि आज करून जेणेकरून महादेव दंदी साहेब हे कमीत कमी 3-4 वर्षापासून किंवा 5-6 वर्षापासून हे आंदोलन करतात आहेत ह्या रस्त्यासाठी. आणि दंदी साहेबाचं एवढं कामभारी आहे की दंदी साहेबांना ह्या इलेक्शनामध्ये निवडून आणणं देणं काम होतं, पण ते असंभव झालं. आम्हाला तर त्यांच्यासाठी आम्ही रक्त व्हायला तयार आहे. आणि जे दंदी साहेबांनी इथं उपोषण चालू केलं आहे, कारण ते त्यांच्यासाठी करत नाहीत, हे जनतेसाठी करतात आणि ते जनतेचे सेवक आहेत. बाकीचे आता जे आलेले आहेत किंवा नाही आलेले आहेत, पण ते जनतेसाठी एवढं करत नाहीत. दंदी साहेब ह्या एरियामधला एकमेव माणूस असा आहे की गरीब आणि जनतेसाठी एकमेव रक्त वाहणारा माणूस आहे. आणि आज जे त्यांनी आंदोलन चालू केलं आहे ते याच्यामुळे केलं आहे की जनता आता ट्रॅफिक बघा तुम्ही, रोजची 1-1.5 किलोमीटर चालती ह्या मुंडवा केशवनगर भागामध्ये, पण दंदी साहेबांचं कोणी मनावर घेतणार नाही. जेणेकरून आमदार साहेबांनी आणि या महानगरपालिकेने दंदी साहेबाचा पूर्ण विश्वास तडाख्यावर दिला पाहिजे आणि त्यांच्या आंदोलनाला यश येऊ द्यायला पाहिजे, ही माझी नम्र विनंती आहे. एक स्थानिक नागरिक पद्माकर प्रभाकर इंगळे. धन्यवाद. रिपब्लिकन पक्षाचे हडपसर मतदारसंघाचे अध्यक्ष माननीय महादेवजी दंदी साहेब हे मांजरी केशवनगरच्या अनेक नागरिक प्रश्नांवरती सातत्याने या ठिकाणी आवाज उठवतात, परंतु झोपेचं सोंग घेतलेली आहे. पुणे महानगरपालिकेच्या प्रशासनाकडून कुठलाही विकासाचा ठोस असा कार्यक्रम दिला जात नाही किंवा नागरिकांच्या ज्या मूलभूत समस्या आहेत, आज अनेकांनी या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे 2017ला हे गाव महापालिकेमध्ये समाविष्ट झालं. आज जवळजवळ 9 ते 10 वर्ष झाले या भागातल्या जवळ नागरी समस्या ज्या माणसाच्या दैनंदिन जीवनाची ज्या निगडीत आहेत, रस्ते आहे, वीज आहे, पाणी आहे, ड्रेनेज आहे, शौचालय आहे, बस स्टॉप आहे आणि सगळ्यात महत्वाची इथली जी ट्रॅफिकची व्यवस्था आहे. तर आपण बघताय, जरा पाठीमाग माईक फिरवा, आपण या ठिकाणी ट्रॅफिक बघताय. हे दुपारीच्या वेळेला जर या प्रकारचं ट्रॅफिक असेल तर या केशवनगरकरांचा काय हाल होत असेल हे दाखवण्यासाठी गेली अनेक वर्ष सातत्याने दंदी साहेब या ठिकाणी लढा देत आहेत. वास्तविक पाहता या ठिकाणी निवडणुकीच्या अगोदर सुद्धा आम्हाला निवडणूक लढवणे हा दंदी साहेबाचा कुठलाही उद्योग नाही, कुठलाही फोकस नाही किंवा ध्येय नव्हतं, परंतु माणसाच्या नागरी समस्या सुटल्या पाहिजे. या केशवनगरमधील नागरिकांना त्यांच्या सर्व प्रश्नांचं उत्तर भेटलं पाहिजे, त्यांना चांगलं जीवन जगता आलं पाहिजे, या उद्देशाने या ठिकाणी निवडणुकीच्या अगोदर आणि आता निवडणूक कुठल्याही प्रकारची या ठिकाणी निवडणूक नसताना सुद्धा या ठिकाणी मांजरी केशवनगरकरांचा विकास झाला पाहिजे. त्यांची जे अप्रलंबित जे मागण्या आहेत त्या मागण्याला न्याय मिळाला पाहिजे, या उद्देश हेतून या ठिकाणी रिपब्लिक पक्षाच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. वास्तविक पाहता अनेक ठिकाणी आम्ही आंदोलनाचे पत्र देतो. भारतीय संविधानाने लोकशाहीमध्ये आंदोलन हा एक महत्वाचा घटक सांगितलेला आहे, परंतु छोट्या मोठ्या कुठल्याही कारणास्तव कायदा सुव्यवस्था बिघडेल या गोंडस नावाखाली माननीय CP साहेबांनी या ठिकाणी जमाबंदीचे आदेश काढतात आणि त्या आदेशान्वये आम्हाला या ठिकाणी परवानगी नाकारली जाते. ही सुद्धा लोकशाहीची गळचेपी आहे. तरी सुद्धा या CP साहेबाच्या आदेशाला जुगारून सुद्धा त्याच्याही पलीकडे जाऊन इथल्या नागरिकांचे प्रश्न सुटले पाहिजे. माझ्यावर खटला दाखल झाला चालेल, गुन्हे दाखल झाले तरी चालतील 72, कारण मी एक आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता आहे. उद्या तिथून या ठिकाणी नागरिक समस्याच्या शंकेचं निरसन झालं पाहिजे, त्यांचे प्रश्न सुटले पाहिजे, या हेतून या ठिकाणी आज धरणे आंदोलन ठिकाणी धरलेलं आहे. परंतु शासन या ठिकाणी इतकं झोपेचं सोंग घेतलं की त्यांना या प्रश्नाकडे आजपर्यंत त्यांनी साधी विचारपूस सुद्धा अजूनपर्यंत प्रशासनाने केलेली नाही. आज रविवार आहे, मान्य आहे, अधिकाऱ्यांना सुट्टी असतील, पण लक्षात ठेवा 2 दिवसाच्या या आंदोलनाच्या नंतर या ठिकाणी तिसरं आंदोलन ज्या वेळेला होईल, ते आंदोलन हे रिपब्लिकन पक्षाच्या स्टाईलने असेल, ते आंदोलन तुम्हाला हाताळणं फार जिकिरीचं जाईल. हे आम्ही या ठिकाणी तुम्हाला ठणकावून सांगतोय की आमच्या ज्या माफक मागण्या आहेत, आम्ही कुठल्याही अनावश्यक मागण्या मागत नाहीये. आमच्या माफक मागण्या आहेत, ज्या होणार आहेत तुमच्या हातात आहे, क्षेत्रीय अधिकाऱ्याच्या हातात सुद्धा त्या कार्यकर्त्या त्या मागण्या सुटू शकतात, परंतु त्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करणे, जाणून बुजून लोकांना त्रास होईल अशी या ठिकाणी व्यवस्था निर्माण करणे, या ठिकाणी हे निर्माण केलं जाते. म्हणून रिपब्लिक पक्ष या ठिकाणी सन्मानाने मैदानात उतरलेला आहे. याच्या अगोदर पण आमचे 3-4 आंदोलन नागरी प्रश्नावर झालेले आहेत, आज पण होते. आता या ठिकाणी शेवटचं आंदोलन आहे. या ठिकाणी आम्ही सांगतो येणाऱ्या काळामध्ये आम्हाला रस्त्यावरची याच्यापेक्षा तीव्र लढाई लढावी लागेल, मग गुन्हे दाखल झाले तरी 72. म्हणून माझी प्रशासनाला विनंती आहे, महानगरपालिकेच्या प्रशासनाला विनंती आहे की या धरणे आंदोलनाची लवकरात लवकर दखल घ्यावी आणि जे काही आमच्या माफक मागण्या आहेत त्याच्यावरती योग्य ती कारवाई करावी, अशी या रिपब्लिक पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांची आपणाला विनंती आहे. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव राणी सोनवाने आहे आणि आम्ही एक तृतीयपंथी आहे.
तर आज बघू शकता आंदोलनचं दुसरं दिवस चालू आहे. तर अजूनही कुणीही आमच्या मदतीला अजून आलेले नाही आहेत. आज आंदोलनचा दुसरा दिवस असून सुद्धा आज ट्रॅफिकची समस्या बघू शकता तुम्हाला. आम्हाला जिथं 15 मिनिटं लागतात तिथं 1 तास लागत आहे घरी जाण्यासाठी. आमच्या रोडाच्या समस्या आहेत, आमच्या पाण्याच्या समस्या आहेत, आमच्या रोडाच्या समस्या आहेत. अजून भरपूर समस्या आहेत, तरी अजून कोणीतरी येऊन इथं बघितले नाही आहेत. आम्हाला आश्वासन दिले होते की बीजेपी सरकार आल्यावर चांगले दिवस येतील, चांगले काहीतरी घडन, असं काहीतरी आश्वासन दिले होते. आज बीजेपी सरकार कुठे आहे? आज आम्ही दुसरा दिवस आंदोलन आहे, दुसरा दिवस चालू आहे. अजूनही कुणीही आंदोलन साठी बघायला नाही आले की कुठलं आंदोलन चाललंय, काय चाललंय, कुठल्या गोष्टी चालल्या. कुणीतरी काळजी घेतली नाही, कुणीतरी पाठिंबा घेतला नाही, दखल घेतली नाही. बीजेपी सरकार तर मोठ्या मोठ्या गोष्टी केली होती की आम्ही हे करणार, ते करणार, हे करणार. आज तर आमच्यावर ही पाडी आली की आम्हाला आज घरचं बेघर करायला बीजेपी सरकार येत आहे. म्हणजे अगोदर तर सपोर्टाचे विचार केले होते की सपोर्ट करणार. आज आम्हाला तेच सरकार आम्हाला घराचं बेघर करत आहे. आज आमच्या नोटीसवर नोटीस येत आहे की आमची झोपडपट्टी उठणार. आमच्या झोपडपट्टीसाठी अजूनही कुठली बीजेपी सरकारच्या मदतीला आले नाही. तर ही कुठली बीजेपी सरकार? हे काय न्याय आहे आमच्यासाठी? आज आम्ही बाकीचा विचार करू नका, पण आमचं तर आम्हाला घर नसतंय, आई वडील नाही, घर नाही. हे थोडं झोपडपट्टीमध्ये आम्हाला आसरा भेटले, ते पण आसरा आमच्याकडून ते पण आज ते दिंदे साहेब असून सुद्धा आम्हाला दिंदे साहेब मदत करून राहिले. आज आमच्यासाठी दिंदे साहेबही धावून राहिले. दंडे साहेब त्यांचं तर त्यांच्या सर आमच्यासाठी पाठीमागे तर फक्त त्यांचा आसरा आहे. अजून बीजेपी सरकारचं कोणीही आलं नाही, नगरसेवक कोणीही. तर हे कुठलं सरकार आहे? मला एवढंच म्हणायचं आहे की हे असलं अन्याय करू नका. आम्हाला काही असो घराचं बेघर करू नका, राहायची सोय करा आमची. आम्ही हे नाही म्हणत की आम्ही झोपडपट्टी सोडत नाही म्हणून, पण आमची राहायची सोय करा, की राहायची सोय करा आमच्या. असं घरचं बेघर करू नका, एवढंच माझं म्हणणं आहे. आणि ह्या ट्रॅफिकाचं काहीतरी करा. सरकारशी एवढी कडकडीची विनंती आहे की सरकारने या ट्रॅफिक बद्दल काहीतरी विचार केला पाहिजे. जिथं अर्धा तास लागतो तिथे एका तासात माणूस पोहोचतो. इमर्जन्सीला काय करायचं माणसं? एखाद्याचा जीव जायचा इमर्जन्सीमध्ये. तर ह्या ट्रॅफिकचं काहीतरी केलं पाहिजे सरकारनं. एवढी तरी काळजी घेतली पाहिजे, एवढीच कडकडीची विनंती आहे. मी एवढंच बोलून माझे 2 शब्द समाप्त करते. नमस्कार.